नमस्कार मित्रांनो. मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शिकवणे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण एका गोष्टीपासून करणार आहोत. तर शाळेमध्ये माझा बंडू नावाचा एक मित्र होता. बंडू हा अतिशय खोडकर मुलगा. एके दिवशी काय झालं, मस्ती करत असताना मॅडमने त्याला पकडलं आणि मग आमच्या मॅडमची एक सवय होती, की जो कोणी मस्ती करताना दिसेल त्याला एक प्रश्न विचारायचा. तर मॅडमने त्याला प्रश्न विचारला, की 1, 2, 3, 4, 5 या संख्येला कुठल्या संख्येने भाग जाईल? आणि पर्याय म्हणून मॅडमने त्याला ऑप्शन्स दिले 1, 2, 3, 4 आणि मग बंडू विचारात पडला आणि बराच वेळ विचार केला. त्याला उत्तर त्याचं काही जमलं नाही आणि इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर त्याला आलं नाही म्हणून सगळा वर्ग त्याच्यावरती हसला आणि अशा पद्धतीने बंडूची फजिती झाली. आता तुम्ही विचार करत असाल, की अरे आज ही गोष्ट का? तर जर तुम्हाला वाटत असेल, की जशी बंडूची फजिती झाली तशी तुमची होऊ नये, तर वही काढा आणि विषयाचं नाव लिहा, विभाज्यतेच्या कसोट्या. तर मित्रांनो, विभाज्यतेच्या कसोट्या. बरं ह्या कसोट्यांची आपल्याला गरज काय आहे? तर गणितामधले कुठलीही मोठी संख्या ला कुठल्या छोट्या संख्येने भाग जातो हे जर आपल्याला ओळखायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला या विभाज्यतेच्या कसोट्यांची मदत होते. मग आपल्याकडे बऱ्याच कसोट्या आहेत. जसं की पहिली आपली कसोटी आहे 2 ची कसोटी. मग आता ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 2. ठीक आहे. तर ही अतिशय सोपी कसोटी आहे. यामध्ये आपल्याला फक्त एक बघायचं आहे की त्या अंकाच्या शेवटी 0, 2, 4, 6 यापैकी कुठलाही एखादा अंक आला म्हणजे जर ती संख्या सम असेल, तर त्या संख्येला 2 ने भाग जाऊ शकतो. ठीक आहे. तर आपल्याकडे पहिलं उदाहरण काय आहे? या संख्येच्या शेवटी जर बघितलं तर 0 आहे. तर मग 32, 10 या संख्येला 2 ने भाग जातो आणि जर 2 ने भाग गेला, तर याचं उत्तर काय येईल? 16, 0, 5. ठीक आहे. समजलंय? तसंच 72, 98 च्या शेवटी काय आलं मित्रांनो? 8. मग 8 या आपल्या संचामध्ये आहे का? की 0, 2, 4, 6, 8. हो, 8 आहे. तर मग 8 जर असेल तर 72, 98 याही संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल. तसंच इथे 4 आहे. तर 4 आपल्या ह्याच्यामध्ये आहे. तर 4लाही म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 10,524 या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल. समजलंय? आता आपण वळूयात पुढच्या कसोटीकडे. पुढची कसोटी आहे 3 ची कसोटी. डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 3. ठीक आहे. मग कुठलीही संख्या असेल, त्या संख्येची बेरीज म्हणजे जितके अंक असतील, त्या सगळ्या अंकांची बेरीज, त्या बेरजेला जर 3 निशेष भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला 3 निशेष भाग जातो. ठीक आहे. कसं? तर आता उदाहरणासाठी आपल्याकडे आहे 9, 3, 5, 7. मग याच्यामधले अंक कुठले आहे, की 9 अधिक 3 अधिक 5 अधिक 7. मग 9 आणि 3 किती? 12 आणि 5 आणि 7 परत 12. 12 अधिक 12 24. मग 24ला 3 भाग जातो का? हो. उत्तर येतं 8. तर मग ह्या पूर्ण संख्येला 3 भाग जातो. तसंच 3, 4, 3, 2. 3 आणि 4 किती झाले? 7 आणि 3 आणि 2 5. 7 आणि 5 12. मग 12 भागिले 3 जाते हो. 4 उत्तर येतंय. तर ह्या 34, 32 याही संख्येला 3 पूर्ण भाग जातो. अतिशय सोपं आहे. चला. पुढची जी कसोटी आहे ती 4 ची कसोटी आहे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 4. यामध्ये काय करायचं ना मित्रांनो, की एकक आणि दशक स्थानची संख्या. मग याच्यामध्ये एकक आणि दशक स्थानची मिळून संख्या कुठली आहे? 52. याच्यामध्ये कुठली आहे? 28. जर ह्या एकक आणि दशक स्थानच्या संख्येला 4 जर भाग जात असेल, तर त्याला त्या पूर्ण संख्येला 4 भाग जातो. मग कसं? आता 52 आहे. तर 52ला जर मी 4 भागलं, तर मला उत्तर काय येतं? 13. 13 चोक 52. तसंच 28ला जर मी 4 भागलं, तर उत्तर काय येतं? 7. 7 चोक 28. समजलंय? तर मग ही जी पूर्ण संख्या आहे 72, 52 किंवा 72, 728 ठीक आहे? 72,728 या पूर्ण संख्येला 4 भाग जातो. ठीक आहे? समजलंय? चला. तसंच आपल्याकडे पुढची कसोटी आहे 5 ही अतिशय सोपी कसोटी आहे. तुम्हाला फक्त एकच गोष्ट याच्यामध्ये बघायची, की एकक स्थानची जी संख्या आहे, ती 0 किंवा 5 आहे. जर ती असेल, तर तुम्ही ब्लाइंडली त्याला म्हणायचं, की ह्या पूर्ण संख्येला 5 ने भाग जातो. मग 42, 45 याच्यामध्ये एकक स्थानी कुठले? 5 आहे.
73 याच्यामध्ये एकक स्थानी कुठले? 0. तर ह्या दोन्हीही संख्यांना 5ने पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो. ठीक आहे, सोपं आहे. चला पुढे वळूयात. 6ची कसोटी. तर 6ची कसोटी म्हणजे काय, की आता आपण बघितलं की 2ची कसोटी काय होती, की जर कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी 2ची कसोटी काय आहे, की कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे जर अंक असतील तर त्याला 2ने पूर्ण भाग जातो. तसंच 3ची कसोटी काय आहे, की जर कुठलीही संख्या असेल त्या संख्येच्या अंकांची बेरीज, ठीक आहे, त्या अंकांची बेरीज ला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. ठीक आहे, बेरीज ला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. मग आता 6 आहे, आपल्याला माहिती 2 गुणिले 3 6. मग जर ह्या दोन्ही कसोट्या जर आपल्या एखाद्या संख्येला ऍप्लिकेबल झाल्या तर त्याला 6ने भाग जाईल. तर मग 6ची कसोटी आपली अशीच बनते. मग आता माझ्याकडे काय नंबर आहे? 53, 34. मग आता याच्या एकक स्थानी 4 आहे, तर 2ने भाग जातो हो. मग पहिला क्रायटेरिया जो होता आपला, की 2ने भाग गेला पाहिजे, तो पूर्ण झाला. आता दुसरा क्रायटेरिया काय आहे, की त्यांची बेरीज. मग 5 अधिक 5 अधिक 3 अधिक 3 अधिक 4. ठीक आहे, 5 आणि 3 किती झाले? 8 अधिक 3 आणि 4 7. बरोबर, बेरीज झाली 15. 15ला 3ने भाग जातो हो. 15 भागिले 3 बरोबर 5. निशेष भाग गेला तर ह्या पूर्ण संख्येला 3नेही भाग जातो आणि 2नेही भाग जातो. मग जर 3नेही जातो, 2नेही जातो, तर 6ने पण ह्या संख्येला भाग जाईल. तसंच तुम्ही हे पुढचं उदाहरण तुम्ही स्वतः ट्राय करायचंय, की 7,84,230 याला 6ने भाग जाईल का? ह्या अशाच पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे. याच्यामध्ये जर बघितलं शेवटी 0 आहे, तो 2ने तर जातोय. आता तुम्हाला याची बेरीज करून ह्या बेरजेला 3ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येलाही 3ने भाग जाईल. ठीक आहे. चला आता पुढच्या कसोटीकडे वळूयात. पुढची कसोटी आहे 7ची कसोटी. 7ची कसोटी ही अतिशय सोपी आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, की शेवटचे 3 म्हणजे एकक, दशक, शतक. या शेवटच्या 3 अंक, ठीक आहे, आणि त्यातनं पहिले 3 अंक. ठीक आहे, आता याच्यामध्ये 6 आहे, तर मग पहिले 3 आणि शेवटचे 3 यांच्या वजाबाकीला, ठीक आहे, यांची वजाबाकी करायची. मग आता कसं करायचं, की शेवटचे 3 अंक कुठले? तर 782 वजा पहिले 3 अंक कुठले? 740. यांच्या दोघांची वजाबाकी जर केली तर उत्तर काय आलं? 42. मग जे उत्तर आलं त्या उत्तराला जर 7ने भाग जात असेल, ठीक आहे, तर ह्या पूर्ण संख्येला 740, 782 जी म्हणजे आहे, की 7,40,782 ही जेवढी मोठी संख्या आहे त्याला 7ने निशेष भाग जाईल, म्हणजे पूर्ण भाग जाईल. सोपं आहे. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत 8ची कसोटी. मग 8ची कसोटी आपल्याला काय सांगते, की कुठल्याही संख्येच्या शेवटचे 3 अंक म्हणजे कुठले? एकक, दशक आणि शतक. तर ह्या शेवटच्या 3 अंकांना जर 8ने पूर्ण भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. मग आता आपल्याला काय करायचंय, की 858ला 8ने भाग जातो का? तर 8 एके 8. ठीक आहे, 0 आला. वरतून मी 5 घेतला. आता 8ने 5ला भाग जातो? नाही. मग 0. मग इथून 0 घेतला. हा 5 खाली तसा तसा आला. वरतून मी 8 घेतला. 8 ही 7 56. ठीक आहे, मग 56 आला आणि 2 बाकी उरली. ठीक आहे, मग या शेवटच्या 3 अंकाला 8ने पूर्ण भाग गेला का? नाही, कारण बाकी आपली 2 उरली. तर मग ह्या पूर्ण संख्येला 8ने भाग जाणार नाही. तसंच आता पुढची संख्या घेतली 344. त्याला मी 8ने भागलं. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर 8 चोक 32. मग मी 32 लिहिलं. वजाबाकी केली 2. वरतून 4 घेतला. 8 त्रिक 24. मग 24 याच्यामध्ये वजाबाकी आली 0. तर ह्या 344 या संख्येला 8ने निशेष भाग गेला. तर ही जी पूर्ण संख्या आहे, ही 97,344 याला 8ने पूर्ण भाग जाईल. समजलंय? पुढच्या कसोटीकडे वळूयात. ही 9ची जी कसोटी आहे मित्रांनो, ती 3ची कसोटी आपल्याला माहिती आहे, की सगळ्या अंकांची बेरीज, जर त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल, तर त्याला पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. तसंच 9ची ही कसोटी आहे, की 9 मध्ये काय करायचं, की सगळ्या अंकांची बेरीज
आणि त्या बेरजेला जर 9ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला देखील 9ने भाग जातो. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, 7 अधिक 5 अधिक 6 अधिक 3 अधिक 6. मग 7 आणि 5 12, 6 आणि 3 9 अधिक 6. मग 12 आणि 9 किती झाले, 21 अधिक 6 बरोबर 27. मग 27ला 9ने भाग जातो का? हो जातो. उत्तर येतं 3 आणि बाकी आले 0. म्हणजे बेरजेला 9ने निशेष भाग गेला, म्हणून ही जी संख्या आहे ह्या पूर्ण संख्येला 9ने भाग जाईल. कळालंय? चला. 10ची कसोटी. 10ची कसोटी अतिशय सोपी आहे, की कुठलीही संख्या जर असेल त्याच्या एकक स्थानी जर 0 येत असेल तर त्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो. मग याच्यामध्ये एकक स्थानी 0 आहे, इथं पण 0 आहे. तर मी ह्या 450ला 10ने भाग दिला तर आपण काय करतो, हे 0 0 कट करतो आणि उत्तर येतं 45. मग ज्याही संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी 0 असेल तर त्याला 10ने भाग जातो. ठीक आहे. पुढच्या कसोटीकडे वळूयात. 11ची कसोटी. आता 11ची कसोटी आपल्याला काय सांगते, की जर दिलेल्या समस्थानांची बेरीज, समस्थान म्हणजे कुठले, जर मी याला नंबरिंग केलं तर 1 2 3 4 5. ठीक आहे. आपल्याकडे 5 संख्या आहेत. तर या समस्थान कुठले, 2 आणि 4. मग 2 आणि 4ला काय आपल्याकडे 2 अधिक 8 त्यांची बेरीज किती झाली, 10. आणि विषम स्थानांची बेरीज. आता विषम स्थानांची बेरीज जर बघितली तर काय येईल, 5 अधिक 3 अधिक 2 ती पण आली 10. ह्या दोन्हींच्या बेरजेमधला आपल्याला काय काढायचा, फरक, वजाबाकी करायची आहे. जर वजाबाकी केली म्हटल्यावर काय आलं, 10 वजा 10 बरोबर 0. जर ती 0 किंवा 11च्या पटीत जर येत असेल तर त्या पूर्ण संख्येला 11ने भाग जातो. मग आता आपला फरक काय आला, 0 आला. तर ही जी संख्या आहे ह्या संख्येला 11ने पूर्ण भाग जाईल. समजले? तर आता आपण आपल्या पुढच्या सेक्शनकडे वळूया, जिथे आपण प्रश्न सोडवून घेणार आहोत. ठीक आहे. तर आतापर्यंत जे काही आपण शिकलो त्यावरती आपला पहिला प्रश्न आहे, की 9 स्टार 7 स्टार 5. ठीक आहे. आता इथं आपल्याला स्टार दिलंय, इथं आपल्याला संख्या ओळखायची. ते काय म्हणताय, की ह्या 5 अंकी संख्येत हा जो स्टार आहे ह्याच्या जागी एकच समान अंक म्हणजे कुठला तरी एकच अंक तिथं आहे आणि त्या अंकाला 11ने काय होतो, निशेष भाग जातो. म्हणजे 11ची कसोटी इथं लागू होते. मग आता मी काय करेल, मला माहिती आहे की याची व्हॅल्यू जी आहे ती सेम आहे. तर मग मी काय करेल, 9, आता 11ची कसोटी आपल्याला काय सांगते, की सम आणि विषम स्थानांची बेरीज. आता याच्यामध्ये जर मी परत नंबर केलं तर 1 2 3 4 5. आता विषम स्थानावरती आपल्याकडे काय काय आहे, 9 अधिक 7 अधिक 5. मग यांची बेरीज किती आली, 9 7 16 अधिक 5 21. ठीक आहे, 21 आले. आणि समस्थानं कुठले, 2 आणि 4. त्याच्यामध्ये मी जर याला x म्हटलं तर x अधिक x बरोबर 2x. ठीक आहे. आता आता आपण काय म्हणतो, की दोन्हींमधला फरक. तर मी आता 21 वजा 2x हा काय पाहिजे मित्रांनो, 0 किंवा 11च्या पटीत. ठीक आहे. 11च्या पटीत. 11च्या पटीत पाहिजे. ठीक आहे. आता जर आपण ह्या x ची व्हॅल्यू टाकली तर 21 ही काय आपली विषम संख्या आहे. ठीक आहे. तर 2ने जर कुठल्याही संख्येला गुणलं तरी ती समसंख्याच बनते. मग त्याची जी वजाबाकी येईल ती 0 कधीच नसणार. म्हणून मग आपण हा ऑप्शन एक रूल आउट करू शकतो. आणि 21 वजा 2x हा काय असू शकतो, एक 11च्या पटीतली कुठली तरी संख्या असू शकते. आता मला माहित नाही की ती कुठली आहे, तो मी त्याला सध्यासाठी y म्हणतोय. ओके. मग आता आपण ऑप्शन्स ट्राय करू शकतो, की फॉर एक्झाम्पल जर मी 6 घेतला तर 21 वजा 2 गुणिले 6 किती आलं, हे 12. म्हणजे 21 वजा 12 आपल्याकडे 9 आला. 9 हा 11च्या पटीत आहे का? नाही. तर मग हा ऑप्शन कॅन्सल झाला. तसंच 9 जर टाकला तर 21 वजा 2 गुणिले 9 18. सो 21 वजा 18 3 उरतात. तर 3ही 11च्या पटीत नाही, म्हणून हाही ऑप्शन कॅन्सल झाला. तिसरा आपल्याकडे आहे 5. मग 2 गुणिले 5. तर 2 गुणिले 5 10 आले आणि 21 वजा 10, 21 वजा 10 आपल्याकडे 11 आला. 11 हा 11च्या पटीत आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू जी असेल ती सध्यासाठी 1 आहे. तर हा एक ऑप्शन आपला बनतोय. आता पुढे जाऊन आपण 4ही टाकून बघूयात, की 21 वजा 4 गुणिले 2 8. तर 21 मधनं जर 8 मी वजा केले तर मला काय उरेल,
13. तर 13 11च्या पटीत आहे का? नाही. तर मग या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे 5. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. आता पुढचा प्रश्न काय आहे, की 15ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कुठली? तर आता 15ने जर निशेष भाग जायचा असेल, तर त्या संख्येला 3 आणि 5 या दोन्हींनी भाग गेला पाहिजे. मग आता 5ची कसोटी आपल्याकडे खूप सोपी आहे, की 0 आणि 5 जर असेल एकक स्थानी, तर त्याला 5ने भाग जातो. मग पहिली संख्या त्याच्या एकक स्थानी 3 आहे. मग इथंच हा एक ऑप्शन आपला कट झाला. बाकी सगळीकडे 5 आणि 0 आहे. तर मग आपल्याला बघायला पाहिजे, की आता 3ची कसोटी कुठल्या संख्येवरती लागू होईल. तर आपण दुसरा ऑप्शन जर घेतला, तर 6 अधिक 2 अधिक 4 अधिक 7 अधिक 0. मग 6 आणि 2 8 आणि 4 आणि 7 11. बरोबर आहे? आणि 0 0 झालं तर 19 आली. 19ला 3ने भाग जातो? नाही. तर मग हाही ऑप्शन कट झाला. त्यानंतर पुढे जाऊयात. 9 1 9 अधिक 1 अधिक 2 अधिक 1 अधिक 5. मग आता याची बेरीज काय आली? 10 आणि हे 3 आणि 5. मग झालं 13 अधिक 5 18. मग 18ला 3ने भाग जातो का? तर हो. मग उत्तर आलं 6. ठीक आहे. तर या संख्येला 3नेही भाग गेला आणि 5नेही भाग गेला. तर मग ह्या पूर्ण संख्येला 15नेही भाग जाईल. कारण 3 गुणिले 5 आपलं 15 होतं. ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, की 91,215 या संख्येला 15ने निशेष भाग जाईल. ठीक आहे. पुढे वळूयात. हा एक प्रश्न मी तुम्हाला सरावासाठी दिलेला आहे. ज्यामध्ये काय सांगताय, की ही 59 स्टार आणि 5 ठीक आहे. या संख्येला 3 आणि 5ने निशेष भाग जातो. म्हणजे 15ची कसोटी होऊन जाईल. ठीक आहे. 3 आणि 5ने निशेष भाग जातो. तर ह्या स्टारच्या जागी कुठली संख्या येईल? तर याचं उत्तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, तर तेही प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी त्याच्यावरती नक्की तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. मित्रांनो, आपण शिकवणी या नावाने एक नवीन Instagram अकाउंट सुरू केलं आहे, जिथे आपण दररोज एक प्रश्न पोस्ट करणार आहोत. जर अजूनपर्यंत तुम्ही ते अकाउंटला फॉलो केलं नसेल, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जा, नक्की चेकआउट करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.